गुड मॉर्निंग सर्वांना. दिवसाची सुरुवात झाली आहे ऑमलेट बनवण्यापासून, कारण की साऊच्या बाबांना सकाळी नाश्त्याला ऑमलेट बनवलं होतं. शकता इकडे भाजी टाकली मी आणि इकडं मला शेंगदाणे मसाला पण काढायचा होता. प्रत्येक भाजीला शेंगदाणे भाजूनच घालते. इथं मी लसूण 4-5 मिरच्या 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, त्या काढून आणि इकडे साऊला लगेच गरम पाणी बनवायला ठेवलं होतं. आणि साऊला गरम पाणी थंड करून देतो आम्ही. इकडे भाजी शिजायला पाणी ऍड केलेलं नव्हतं, कारण की डांगर शिजायला पाणी ऍड करत नाही, म्हणजे ती वाफेवरतीच शिजते डांगर आणि तसं छान लागतं. पाण्याचं पाणी तर होऊन जातं भाजी. मी जो मसाला काढला होता सगळा बारीक करून घेतला आणि आता टाकलाय सगळं. आणि 5 मिनिटासाठी याच्यावरती झाकण ठेवते. तिथं मी साऊचं पाणी गरम झाल्यावर लगेच मला चहा बनवला. त्यानंतर साऊला पण नाश्त्याला बनवायचं होतं, साऊचं ब्रेकफास्ट बनवायचं होतं, त्यासाठी साऊची पण तयारी चालू होती. इथं मी पाणी गरम करायला ठेवलंय. इथं माझा चहा तयार होता आणि मी इथं पाणी गरम करून घेतलंय, बघू शकता पाणी गरम झालेलं आहे. आणि याच्यामध्ये मी इथे 2 चमचे मी पीठ ऍड करणार आहे. साऊसाठी नाचणीचं बनवते मी, नाचणी. तुम्ही नाचणीचं पीठ टाकलंय फक्त, आणि काल मी थोडस तूप ऍड केलं होतं 2 थेंब, पण तिने खाल्लं नाही, त्यामुळे मी आज प्लेनच बनवली. काल जी मी नंतर बनवली होती ती पण प्लेनच बनवली होती बिना तुपाची, बघू शकता. साऊचा ब्रेकफास्ट पण रेडी आहे. कॅमेरा बघितला का लगेच पळत येते लाडूबाई. खूप गरम आहे. चाय प्यायची? चाय चाय नाही, मी नाश्ता करायचा. हे बघ किती छान झालंय. थांब थंड होऊ दे.
गरम आहे गरम. इकडे वर खाली गार लागतं इकडे. खाली गार नाही लागत का? हा लागा. गार नाही लागत. लाल किती गळाली. रुमाला पुसून घेऊ आपण. साऊला इथं मी मस्तपैकी नाचणी सॅरेलॅक खाऊ घातलं आणि तिला आवडलं पण होतं. त्यानंतर इथं तिचे मावस काका आले होते, त्यांना चहा बनवला आणि माझ्या पोळ्या बनवायच्या बाकी होत्या, कारण की मी आधी पोछा मारला होता आणि साऊच्या काकांना जायची पण घाई होती. त्यानंतर मी त्यांना ताट बनवलं आणि इथं साऊ झोपली होती. त्यानंतर मशीन लावलं आणि मशीन लावल्यानंतर खूपच उशीर झाला होता. मला पण जेवायला घेतलं आणि बाहेर बघू शकता वातावरण कसं पावसाचं झालेलं होतं आणि इकडं समोरचं रान पण हिरवं गार झालेलं आहे. आणि त्यानंतर मी इथं गॅस वगैरे घासून घेतला. साऊ झोपलेली होती. त्यानंतर भांडे पण घासून थकली बाळा, थकली माझं बाळ. बाबा म्हण बरं एकदा. बाबा, मम्मा, मम्मा आणि बाबा म्हण बरं. पाय ठेव ना खाली, दोन्ही पाय ठेव खाली. थोडंसं पाणी ऍड केलेलं आहे. इकडं मी डाळीमध्ये डांगर घेतलेले आहे. डांगर प्युरी बनवायची साऊसाठी आणि त्याचा कडक भाग पूर्ण मी काढून टाकलेला आहे. इकडे बघू शकता. इथे मी डांगरचे काही तुकडे घेतले. साऊ पण ओरडतीये. साऊला डांगर प्युरी, गाजर प्युरी, बीट प्युरी हे सगळं द्यायचंय. इथे मी ठेवलंय, त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं अशा पद्धतीने. साऊ बघा, मी किचन मध्ये आले का किचन मध्येच येते माझ्या माग माग. हे साऊ बाळा का ग. इथे मस्त डांगर शिजवून घेतलंय. हे बघा, इथे मी यात थोडस गरम पाणी ऍड केलेलं आहे आणि ही अशी डांगर प्युरी तयार झाली आहे. आणि मी असेच गाजर प्युरी, बीट प्युरीचे पण व्हिडिओ बनवणार आहे, नक्की बघा. मला खाऊन बघावं लागेल. खायच्या आधीच खोकला. आता तोंडच उघडीत नाही. नाही आवडलं. आकडा थोडस खाल्लंच तर मग पिती थोडं. तिला हे करू.
इथे साऊला मी अंघोळ घातली. मला सुरुवातीला साऊला अंघोळ घालायला खूप जास्त भीती वाटायची, पण आपल्या बाळासाठी आपण काही पण करायला तयार असतो. आणि इथं बघा मी मस्त तिला अंघोळ घातली. त्यानंतर तिला टॉवेलने मस्त केस वगैरे कोरडे केले आणि पूर्ण तिला कोरडं केल्यानंतर मस्त बॉडी लोशन लावलं. मी तिला पावडर लावत नाही, कारण की पावडरचे कण वगैरे नाकात जाऊ शकतात त्यामुळे. तर आमचं बाळ एकदा झोन खूप पडलं होतं, ती छोटी होती तेव्हा. सर्दी झाली बाळाला. साऊला सर्दी झाली. हा, सर्दी झाली. हा. अगं लावू दे ना बाई. पॅन्टचं इलास्टिक इतकं छान, अजिबात काचत नाही बाळाला. आणि ड्रेसला टच बटन असल्यामुळे घालायला पण खूप सोपं आहे. लावायचं का साऊला लावायचंय, गंध लावायचं बाळाला. किती छान. साऊची गन पावडर झाली होती आणि साऊ बघा कसा ड्रेसला हात लावून बघते. किताब खोलो पढ़ो. लो पढ़ो. आज बऱ्याच क्लिप रेकॉर्ड करता नाही आल्या, कारण की एक आयफोनचं स्टोरेज फुल झालं होतं. त्यामुळं साऊच्या बाबांनी OTG मागवलंय, जेणेकरून आम्ही याच्यात ते करून आणि याला पेंड्राईव्ह वगैरे ॲडजस्ट करून रेकॉर्ड करण्यासाठी व्हिडिओ ऑर्डर केले. त्याच्यानंतर इथे हे किचनसाठी लागणारा युजन किचन टॉवेल आणि टेंटलसाठी टॅनिकर्स मागवले. पंचरत्न मिक्स चिवडा आहे. आणि पण जायचं खर्च वगैरे खर्च मागवले. मित्रांना फरसाण खूप आवडतात. साऊला खाऊ पिऊ घालून इथं बघू शकता साऊ मस्त झोपली होती. गुड नाईट. सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.